नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पदार्थाच्या अगदी अगदी मूलभूत घटकांबद्दल, म्हणजे मूलद्रव्यांबद्दल. हो. आज तर आपल्याला माहिती आहे 118 मूलद्रव्ये आहेत. पण विचार करा, म्हणजे साधारण 1800 सालाच्या आसपास फक्त 30 माहीत होती. अगदी. फक्त 30. आणि मग जसजशी नवीन सापडत गेली तसतसं शास्त्रज्ञांपुढे एक मोठं आव्हान आलं की यांना कसं मांडायचं व्यवस्थितपणे. बरोबर. तर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आपण या वर्गीकरणाचा प्रवास कसा झाला, त्यातले महत्वाचे टप्पे काय होते ते जरा बघूया. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला कल्पना अगदी साधी होती. जी काही मूलद्रव्ये माहीत होती त्यांना सरळ सरळ धातू आणि अधातू म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स अशा 2 गटात टाकायचं. हां. मग जरा काळाने लक्षात आलं की काही मूलद्रव्ये अशी आहेत जी दोन्हीचे एक थोडे थोडे गुणधर्म दाखवतात. त्यांना मग धातुसदृश म्हटलं गेलं, मेटलॉइड्स. अच्छा. पण जसजशी माहिती वाढत गेली तसतसं जाणवलं की अरे, हे वर्गीकरण पुरेसं नाहीये. अजून काहीतरी चांगली जास्त नेमकी पद्धत हवी आपल्याला. मग पहिला असा मोठा प्रयत्न कोणी केला? मला वाटतं डोबेरायनर म्हणून कोणीतरी 1817 मध्ये त्रिक वगैरे. अगदी बरोबर. डोबेरायनर. त्याने काय केलं की ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे वाटतायत अशी 3-3 मूलद्रव्ये एकत्र केली, गट केले त्यांचे. हो. आणि त्यांना म्हटलं त्रिके म्हणजे ट्रायड्स. आणि त्यात एक गंमत दाखवली त्याने काय? की मधलं जे मूलद्रव्य आहे त्रिकामधलं, त्याचं अणुवस्तुमान म्हणजे अणूचं वजन ढोबळमानाने ते साधारणपणे उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं येतंय. अरे, उदाहरणार्थ लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचं एक त्रिक बनतं. एनएचं अणुवस्तुमान हे एलआर आणि केच्या अणुवस्तुमानांच्या सरासरीच्या जवळपास आहे. इंटरेस्टिंग. पण हे सगळ्यांना लागू झालं नाही म्हणता. नाही. ही पद्धत तेव्हा ज्ञात असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांना नाही लागू करता आली. खूप कमी त्रिकं बनवता आली. त्यामुळे ती कल्पना पुढे फार चालली नाही. बर. म्हणजे सुरुवात झाली पण अपूर्ण होती. मग पुढे 1866 मध्ये न्यूलँड्स त्यांनी काहीतरी संगीतावरून मांडलं म्हणतात, अष्टकं. हो, न्यूलँड्स, जॉन न्यूलँड्स. त्यानं काय केलं, मूलद्रव्यानं त्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे एका ओळीत लावलं. अच्छा. आणि त्याला काय आढळलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे परत पहिल्या मूलद्रव्यासारखेच आहेत. जसं आपल्या संगीतात सा रे ग म प ध नी आणि मग परत सा. अगदी तसंच. म्हणून त्यांना त्याला म्हटलं अष्टकांचा नियम, लॉ ऑफ ऑक्टेव्स. मस्त कल्पना होती, पण चालली का ती? काही प्रमाणात, पण त्यालाही मर्यादा होत्या. म्हणजे हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच व्यवस्थित लागू पडत होता. अरेच्या. हो. आणि त्यानं काही ठिकाणी गमती केल्या होत्या. म्हणजे अगदी वेगळे गुणधर्म असलेली मूलद्रव्य एकाच गटात टाकली होती. जसं कोबाल्ट आणि निकेल. त्यांना चक्क हॅलोजन बरोबर ठेवलं होतं. काय सांगताय? आणि सगळ्यात मोठी अडचण काय होती की पुढे जर नवीन मूलद्रव्य सापडली तर त्यांना या मांडणीत कुठे ठेवायचं याची काही सोयच नव्हती, जागाच नव्हती. म्हणजे ही पण पद्धत परिपूर्ण नव्हती. मग खरा हिरो आला म्हणायचा तर मेंडेलीव्ह 1869च्या आसपास. दिमित्री मेंडेलीव्ह. हो. त्यानं जे काम केलं ते खरंच म्हणजे पाया रचला म्हणता येईल आधुनिक आवर्त सारणीचा. काय वेगळं केलं त्यांनी? त्यानं काय केलं, त्या काळी ज्ञात असलेली साधारण 63 मूलद्रव्ये घेतली. त्यांना अणुवस्तुमानानुसार मांडलं तर खरं, पण फक्त तेवढंच नाही बघितलं. त्यानं त्यांचे भौतिक गुणधर्म बघितले आणि महत्वाचं म्हणजे रासायनिक गुणधर्म पण विचारात घेतले. म्हणजे ते ऑक्सिजनबरोबर कसं वागतात, त्यांची ऑक्साईड्स कशी बनतात, हायड्रोजनबरोबर त्यांची हायड्राइड्स कशी बनतात, त्यांची सूत्र काय आहेत. बापरे, खूप डिटेलमध्ये गेले ते तर. हो. आणि या सगळ्या निरीक्षणांवरून त्यानं एक नियम मांडला जो खूप महत्वाचा ठरला, आवर्ती नियम. काय होता तो नियम? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. म्हणजे थोडक्यात अणुवस्तुमानानुसार मांडलं की ठराविक अंतराने गुणधर्मांमध्ये सारखेपणा येतो, रिपीट होतात गुणधर्म. अच्छा. आणि याच आधारावर त्यांनी ती प्रसिद्ध सारणी बनवली. बरोबर. आणि त्यात सगळ्यात कमाल गोष्ट काय होती माहितीये? काय? मेंडेलीव्हची दूरदृष्टी. त्यानं फक्त माहीत असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी केली नाही, त्यानं त्याच्या सारणीत काही जागा रिकाम्या सोडल्या होत्या. रिकाम्या? कशासाठी? अजून न सापडलेल्या मूलद्रव्यांसाठी. त्याला खात्री होती की इथे भविष्यात मूलद्रव्य सापडतील. आणि इतकंच नाही. अजून काही? त्यानं त्या न सापडलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय असतील, त्यांचं अणुवस्तुमान किती असेल याचं भाकीत पण करून ठेवलं होतं. अरे वा, खरं झालं का ते भाकीत? अगदी. त्यानं एका जागेवर एका ॲल्युमिनियम असं नाव देऊन एका मूलद्रव्याचं वर्णन केलं होतं. काही वर्षांनी गॅलियम नावाचं मूलद्रव्य सापडलं.
आणि त्याचे गुणधर्म अक्षरशः मेंडेलिव्हनं सांगितल्यासारखे होते. अविश्वसनीय. काय प्रतिभा म्हणायची. हो ना. एवढंच नाही तर त्यानं काही मूलद्रव्यांची चुकलेली अणुवस्तुमानं पण त्याच्या सारणीनुसार दुरुस्त केली. बेरिलियमचं उदाहरण आहे. अच्छा. आणि नंतर जेव्हा निष्क्रिय वायू सापडले, हिलियम, निऑन वगैरे, तेव्हा त्यांनी मूळ सारणीला धक्का न लावता त्यांच्यासाठी एक वेगळा शून्य गण तयार केला. म्हणजे खूपच पॉवरफुल होती त्यांची सारणी. पण तरीही काहीतरी अडचणी होत्याच ना त्यात. होत्या. काही होत्या. जसं कोबाल्ट आणि निकेल. हां. त्यांचं अणुवस्तुमान जवळजवळ सारखंच. मग कोणाला आधी ठेवायचं हा एक प्रश्न होता. बरोबर. मग नंतर समस्थानिकांचा शोध लागला. म्हणजे आयसोटोप्स, रासायनिक गुणधर्म सारखे पण अणुवस्तुमान वेगळं. आता मेंडेलिव्हची सारणी तर अणुवस्तुमानावर आधारलेली. मग या समस्थानिकांना कुठे ठेवायचं? एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे अणू वेगवेगळ्या जागी कसे ठेवणार? हां, ही मोठी अडचण होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हायड्रोजनचं स्थान. ते अजूनही जरा म्हणजे वादग्रस्तच आहे म्हणा ना. त्याला पहिल्या गटात अल्कली धातूंसोबत ठेवायचं की 17व्या गटात हॅलोजनसोबत? कारण ते दोघांसारखे गुणधर्म दाखवतं. म्हणजे मेंडलिव्हचं काम ग्रेट होतं, पण काही प्रश्न अनुत्तरित होते. मग आलं आधुनिक आवर्त सारणीचं युग. ते कसं सुरू झालं? ते झालं 1913 मध्ये. हेनरी मोझले नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यानं प्रयोग केले आणि दाखवून दिलं की बाबांनो, अणुवस्तुमानापेक्षाही जास्त मूलभूत गुणधर्म आहे, तो म्हणजे अणुअंक. अणुअंक म्हणजे? ॲटॉमिक नंबर. हो. अणूच्या केंद्रकात किती प्रोटॉन आहेत तो आकडा झेडनी दाखवतात. आणि हा अणुअंकच मूलद्रव्याची खरी ओळख आहे. कारण त्यावरच इलेक्ट्रॉनची रचना अवलंबून असते आणि इलेक्ट्रॉन रचनेवरच रासायनिक गुणधर्म ठरतात. अच्छा. म्हणजे फोकस अणुवस्तुमानावरून अणुअंकावर शिफ्ट झाला. अगदी. आणि मग आला आधुनिक आवर्ती नियम. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. आता अणुवस्तुमान नाही, अणुअंक महत्वाचा. आणि यावर आधारलेली आहे आपली आजची मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बरोबर. ज्यात 7 आवर्तन आहेत म्हणजे आडव्या ओळी आणि 18 गण आहेत म्हणजे उभे स्तंभ. आणि हिने मेंडेलिव्हच्या त्रुटी दूर केल्या असतील बरेचशा. हो, नक्कीच. जसं कोबाल्ट आणि निकेलचा प्रश्न होता अणुवस्तुमानामुळे, तो अणुअंकामुळे आपोआप सुटला. निकेलचा अणुअंक जास्त म्हणून तो नंतर आला. समस्थानिकांचा प्रश्न सुटला. कारण एका मूलद्रव्याच्या सगळ्या समस्थानिकांचा अणुअंक सारखाच असतो. त्यामुळे त्यांना एकाच जागेवर स्थान मिळालं. ग्रेट. म्हणजे सगळं कसं व्यवस्थित लागलं जागेवर. आणि यामुळे मूलद्रव्यांचे गुणधर्म कसे बदलतात हे समजायला पण सोपं झालं असेल ना, ते ट्रेंड्स वगैरे. बरोबर आहे. आवर्ती कल ज्याला म्हणतो, म्हणजे अणुत्रिज्या, ॲटॉमिक रेडियस गणात खाली जाताना वाढते, आवर्तनात डावीकडून उजवीकडे कमी होते. हो. धातू गुणधर्म डावीकडे जास्त, उजवीकडे कमी होत जातात आणि अधातू गुणधर्म वाढतात. मध्ये ती नागमोडी रेषा आहे जिथे धातू सदृश आहेत. हे सगळं या आधुनिक मांडणीमुळे अगदी स्पष्टपणे समोर येतं. क्या बात आहे. म्हणजे डोबेरायनरच्या त्या त्रिकांपासून सुरुवात करून न्यूलँड्सचे संगीतप्रेमी अष्टक, मग मेंडेलिव्हची ती जबरदस्त प्रतिभा आणि दूरदृष्टी, आणि शेवटी मोझलीच्या अणुअंकावर आधारित ही आपली आधुनिक आवर्तसारणी. खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा विज्ञानातला. खरंय. आणि यामुळे मूलद्रव्यांचा अभ्यास कितीतरी सोपा, जास्त लॉजिकल झाला. अगदी. ही सारणी म्हणजे फक्त एक तक्ता नाहीये, ते एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे. मूलद्रव्ये कशी वागतील याचं भागीत आपण करू शकतो याच्या आधारावर. बरोबर. पण जाता जाता एक विचार नक्की येतो मनात. इतकी सगळी सुव्यवस्थित रचना आपण केली, इतकं लॉजिकल सगळं मांडलं, पण तरीही हायड्रोजन, पहिलं मूलद्रव्य, सगळ्यात साधं, हो. ते आजही आपलं नेमकं घर शोधू शकलेलं नाहीये या सारणीत. त्याचं स्थान गट 1 की गट 17 हे अजूनही 100% निश्चित नाही. इतक्या प्रगत सारणीतही हा एक प्रश्न तसाच का राहिला आहे? खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, नक्कीच.